नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात चॉकलेट समोसा. समोसे तर आपण नेहमीच बनवतो, पण आज थोडासा वेगळ्या पद्धतीने हा समोसा मी तयार केला आहे. याला चॉकलेटचा शेप दिला आहे. यामुळे ना बघूनच लहान मुलांना खूपच आवडेल आणि माझी खात्री आहे लहान मुले इतकं आवडीने खातील ना. तर बघा, वरचं जे आवरण आहे ते खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी काही टिप्स दिल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला कुठल्याही क्षणी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा हा चॉकलेट समोसा दिसायला तर खूपच छान दिसत आहे. अगदी जे आपण मार्केटमध्ये चॉकलेट आणतो ना, सेम तसंच हे चॉकलेट दिसत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चॉकलेट समोसे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर वरचं जे आवरण असतं ना ते तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा चाळणीने चाळून घेतलाय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. सोबतच 1 चमचा ओवा थोडासा हातावरती क्रश करून घेऊयात आणि मग टाकूयात. यामुळे समोस्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता समोस्याचं वरचं आवरण अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर 2 चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि या पिठामध्ये टाकून घेतले. इथे ना मी मैद्याच्या पिठाचे समोसे बनवत आहेत. जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे समोसे नक्कीच बनवू शकता, किंवा थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा असं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. आता बघा, पिठामध्ये तेल टाकलं की सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स केलं आणि आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत पिठाला छान असं रवाळ टेक्स्चर येत नाही ना तोपर्यंत हे पीठ चोळून घ्यायचं आहे. इथे बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे, म्हणजेच तेलाचं मोहन पिठाला चांगलं बसले. आता आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी ना अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा डो तयार करायचा आहे. म्हणजे जास्त घट्टही मळायचं नाही किंवा अगदीच पातळही नाही, हलकासा नरम असा डो तयार करायचा आहे. इथे बघा, पीठ चांगलं मी मळून घेतलं. परत एकदा हाताने याला थोडंसं मळून घेऊयात. यामुळे वरचं जे आवरण आहे ना समोस्याचं अगदी खुसखुशीत तयार होतं. आता पीठ मळून घेतलं. यावर एक कापड झाकून ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात. आता समोस्यामध्ये जे स्टफिंग असतं ते तयार करूयात. त्यासाठी इथे मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेत. बटाटे थंड झाले की त्यावरची साल काढून घेतली आणि आता बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर मॅशरने मॅश करू शकता किंवा हाताने सुद्धा कुस्करून घेऊ शकता. पण थोडंसं आपल्याला अगदी बारीक असं हा बटाटा मॅश करून घ्यायचा आहे, कारण आपण अगदी लहान आकाराचा समोसा बनवत आहेत ना, तर त्यामध्ये जास्त जाड असं स्टफिंग व्यवस्थित बसलं जाणार नाही. आता चला याची भाजी बनवूयात. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊयात. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. सोबतच अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. आणि आता यामध्ये जो आपण बटाटा मॅश केला होता ना तो बटाटा टाकून घेऊयात. आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले. तुम्ही याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून सुद्धा टाकू शकता. थोडंसं भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकली आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवरच हा बटाटे आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा आपण बटाटा उकडायला टाकतो ना तर तो जास्त ओव्हरकुक झाला की बटाट्याचं जे सारण आहे ते थोडंसं पातळ होतं. जर तसं झालं तर त्यासाठी एक महत्त्वाची टिप्स व्हिडिओत पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे मिश्रण ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मध्यम आचेवर हे आपली बटाट्याची मस्त अशी समोस्यामध्ये भरण्यासाठी भाजी आता तयार आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपली भाजी आता मस्त अशी तयार करून घेतली. छान असं पळीच्या साह्याने मॅश केलंय.
जर भाजी पातळ झाली तर यामध्ये ना तुम्ही 1 ते 2 चमचा बेसन पीठ टाकू शकता. यामुळे ना भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. आता बघा भाजी तयार झाली की आपण ना गॅस बंद करून घेऊयात आणि ही जी भाजी आहे ना ती आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर फॅनच्या हवेखाली ही जी भाजी आहे ना ती थंड होण्यासाठी ठेवूयात आणि लगेचच आपण पुढची तयारी करून घेऊयात. कढईमधील भाजी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि फॅनच्या हवेखाली ठेवून देऊयात. आता भाजी बाजूला ठेवूयात आणि इकडे बघा आता इतक्या वेळामध्ये आपलं पीठ सुद्धा आता रेस्ट झालंय. तर बघा पिठाला थोडंसं हाताने आपण मळून घेऊयात. यामुळे समोसे अगदी खुसखुशीत तयार होतील. तर हाताच्या साहाय्याने मी पीठ चांगलं मळून घेतलंय आणि आता आपण याचे समोसे बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी अगदी छोटासा गोळा घेतलाय. बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवलंय, हवेच्या साहाय्याने कोरडं पडणार नाही. आता अगदी 2 छोटे छोटे गोळे बनवून घेतले. आता एका गोळा आपण छान असा गोल करून घेऊयात आणि याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. आता बघा पीठ आपल्याला चपाती लाटत असताना ना अजिबात कोरड्या पिठाचा वापर करावा लागणार नाही, कारण तेलाचं जे मोहन आहे ना ते पिठाला चांगलं बसलंय. यामुळे अजिबात इथे कोरडं पीठ लावण्याची गरज नाही. अगदी मस्त अशी आपली ही चपाती लाटली जात आहे. आता ही चपाती लाटत असताना ना जास्त पातळ लाटायची नाही किंवा अगदीच घट्ट अशी म्हणजे जाड अशी लाटायची नाही. ज्याप्रमाणे आपण रेग्युलर जी चपाती बनवतो ना त्याचसारखं आपल्याला ही चपाती लाटायची आहे. इथे बघा मी चपाती लाटून घेतली. आता आपण याच्या ज्या कटा आहेत त्या कट करून घेऊयात आणि आपल्याला इथे एक स्क्वेअर शेप तयार करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा हा स्क्वेअर शेप तयार करायचा आणि ज्या कटा निघालेल्या आहेत ना त्या तुम्ही 2 भाग कट करून तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता. आता इथे बघू शकता तुम्ही एक स्क्वेअर शेप झालाय. परत त्याचे आपल्याला 4 छोटे स्क्वेअर तयार करायचे आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी आपले लहान असे हे स्क्वेअर तयार आहेत. तर एक स्क्वेअर घेतला, परत याला थोडंसं आपण लाटून घेऊयात. आता लाटून घेतलं की आपली जी बटाट्याची भाजी आपण तयार केली होती ना ती सुद्धा पूर्णपणे थंड झाली. तिला थोडासा असा लांबट आकार दिला आणि यामध्ये ठेवून घेतलं आणि आता एक बाजू बंद करायची आणि त्यावरून दुसरी बाजू सुद्धा बंद करून घ्यायची आहे. आता कडेने थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचंय. यामुळे काय होतं, जर आपण हे तेलामध्ये समोसा सोडला ना तर जी भाजी आहे ना ते तेलामध्ये सुटणार नाही. आणि आता काटे चमच्याने ना कडेला दोन्ही कडेला थोडंसं असं दाबून घ्यायचंय. यामुळे अगदी मस्त असा हा चॉकलेटचा शेप तयार होतो. तर बघा आपल्या इथे चॉकलेट समोसा किंवा टॉफी समोसा तयार आहे. दुसरा सुद्धा मी समोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर ही एक स्क्वेअर घेतला, हलकंसं लाटून घेतले आणि यामध्ये अगदी थोडंसं हे बटाट्याचं सारण ठेवून घेतलं. दोन्ही भाग एकमेकावरती ठेवून बंद करून घ्यायचे आणि आता कडेने थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे. परत काटे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं असं प्रेस करायचं. यामुळे शेप खूप छान येतो. इथे आपले हे 2 चॉकलेट समोसे बनवून तयार आहेत. आता बाकीचं जे पीठ आहे ना त्याचे सुद्धा आपण समोसे अशाच प्रकारे करून घेऊयात आणि लगेचच तळण्यासाठी घेऊयात. एकाच वेळी बनवून ठेवायचे आणि मगच तळायला घ्यायचे आहेत. एक एक करून तळायला घ्यायचा नाही. साधारण इथे मी एक 9 ते 10 असे हे चॉकलेट समोसे बनवून घेतले. आता लगेच तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता तेल आपल्याला ना अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत तापवायचं नाही. थोडंसं मध्यम आचेवरच तेल तापवून घ्यायचं. तेल चांगलं तापलंय. एक एक करून तेलामध्ये हे समोसे सोडून घेऊयात. आता कढईमध्ये जेवढे समोसे बसतील तेवढे सोडायचे. लगेच याला ढवळण्याची घाई करायची नाही. थोडंसं याला सेट होऊ द्यायचं आणि मग चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचंय. आता बघा गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आणि मध्यम आचेवर हे समोसे ना बदामी रंग येईपर्यंत तळून घेऊयात.
मध्ये मध्ये ना याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने अगदी मस्त असा रंग आला की समोसे आपले छान असे तळले गेले आहेत. आता चमच्याने थोडंसं ढवळून घेतलं तर बघा, समोसे तळण्यासाठी ना आपल्याला कमीत कमी 1 ते 2 मिनिटाचा कालावधी लागतो, कारण अगदी मध्यम आचेवर तळायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर हे समोसे तळले ना तर ते तळले तर जातील पण अगदी तसेच कच्चे राहतील. तर बघा, सर्व समोसे मी तळून घेतलेत आणि तळल्याच्या नंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि जे अजून बाकीचे राहिलेले समोसे आहेत ना ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आता हे समोसे मी एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व केले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले हे चॉकलेट समोसे किती मस्त असे तयार झाले आहेत आणि वरचं सुद्धा आवरण इतकं खुसखुशीत झालंय ना, लहान मुलांना तर हे बघून इतके आवडतील माझी खात्री आहे. एक समोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. वरचं आवरण खुसखुशीत अगदी मस्त असं तयार झालंय. आता हे समोसे तुम्ही आंबट गोड चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर नक्की खाऊ शकता. 1 ते 2 दिवस आरामात असेच खुसखुशीत राहतात. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये म्हणजे एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये हे समोसे पॅक करायचे, पण पॅक करण्या अगोदर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये पॅक करायचे आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असे हे चॉकलेट समोसे नक्कीच बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.